भस्म चढवलं आणि काहीही बोललं तर बाबा किंवा महाराज होता येतं, हा समज आता काही अंशी समाजात पसरत चालला आहे। असे अनेक भोंदू बाबा आहेत जे जनसामान्यांच्या भावनांशी खेळून भयानक कांड करताना दिसून येतात। असाच काहीसा प्रकार मध्यंतरी कुंभमेळ्यामध्ये प्रसिद्ध झालेले IIT बाबा यांच्या भविष्यवाणीने आपल्याला पाहायला मिळाला आहे। विराट कोहलीने कितीही जोर लावला तरीही टीम इंडिया हरणारच अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती। झालं त्या उलटच। हुकमी कोहलीने विराट शतक ठोकत पाकिस्तानच्या आनंदाला आणि चॅम्पियन ट्रॉफीतील पुढील प्रवासामध्ये विरजण घातला आहे। नेमकं आहे तथाकथित IIT बाबा काय म्हणाले, त्यानंतर काय घडलं जाणून घेऊ। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये। भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना केवळ दोन्ही देशातील चाहत्यांसाठीच नाही तर जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो। ICCला या एका सामन्यातून केवढा फायदा होतो हे आपल्याला माहीतच आहे। याच सामन्यांच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी कुंभमेळ्यामध्ये प्रसिद्ध झालेले IIT बाबा यांनी खळबळजनक भविष्यवाणी केली होती। विराट कोहलीला कितीही जोर लावू द्या, टीम इंडिया हरल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत त्यांनी भारतीय चाहत्यांना भारताच्या विजयाची आशाच मावळून ठेवली होती। पण कोहली हा त्याच्या नावा इतकाच विराट आहे। भलेही तो इतर सामन्यात धावा करणार नाही, पण पाकिस्तानला सोडत नाहीच। त्याने 111 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 100 धावा करत पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 242 धावांचे लक्ष्य सहज पूर्ण करत विजय संपादन केला। आता सोशल मीडियावर नेटकरी IIT बाबाला ट्रोल करत आहेत। कोणी म्हणतंय आज पाकिस्तानपेक्षा जास्त शिव्या IIT बाबाला मिळत आहेत। काही नेटकरी म्हणत आहेत बाबाने महादेवाचा प्रसाद म्हणून जरा जास्तच गांजा ओढला असावा। विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव केला। 2017च्या फायनलचा बदला घेत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पाकिस्तानच्या आव्हानावर पूर्णविराम लावला आहे। मैदानात आणि सोशल मीडियावर प्रचंड जल्लोष साजरा होत आहे। तर मित्रांनो, विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीमुळे टीम इंडियाने विजय मिळवला आणि IIT बाबाची भविष्यवाणी चुकीची ठरवली। आता प्रश्न हा निर्माण होतो की यांना बाबा ही पदवीच नेमकं कोण देतं? कोणतंही पूर्वज्ञान नसताना त्यांनी तोडलेल्या अकलेच्या ताऱ्यांनी सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो हे यांना कसं कळत नसावं? अर्थात प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी स्वतःला नागडं करावं लागतं अशी संस्कृती समाज मनात रील्सच्या माध्यमातून पसरली आहे। त्याची भुरळ तरुण तरुणींना पडते आणि ते वाहवत जातात। अर्थात अशा बाबांवर आणि त्यांच्या तथाकथित भविष्यवाणीवर किती विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवायला हवं। तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते। पुन्हा भेटू नव्या मुद्द्यांसह इब्लिसच्या आपल्या आणि फक्त आपल्या चॅनलमध्ये। या संदर्भात तुमचे मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी इब्लिसला सबस्क्राइब करायला विसरू नका।